आज प्लेनमध्ये एवढा गोंधळ झाला ना की आम्हालाही समजतच नव्हतं नेमकं चाललंय तरी काय. आता काय झालं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. त्या अगोदर रात्री 8:30ची बँगलोरमधून फ्लाईट होती. सो आम्ही अंदाजे 5 वाजता घरातून निघालो असणार, जेणेकरून आम्ही 7 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचू असं आमचं सगळं मॅनेजमेंट होतं. त्यात रिद्वी मॅडमचा मूडच नव्हता, म्हणजे इथून तिथून आईच्या मांडीवरच बसून आली, सीटवर बसायला तयारच नव्हती. आणि फायनली आम्ही बँगलोर एअरपोर्टला पोहोचलो आणि बघतो तर काय OMG, बँगलोर एअरपोर्ट म्हणजे नुसतं झगामगा मला बघा, फक्त बघतच राहावं असं वाटतं. जाम भूक लागली होती, मग तिथेच ना आम्ही लेमन राईस आणि राजमा चावल घेतलं. त्याची टेस्ट खूप ऑसम होती आणि क्वांटिटी अपेक्षेपेक्षा खूप जास्त आली होती, त्यामुळे तिकडे काही तो फिनिश झाला नाही. मग आम्ही तेच प्लेनमध्ये सुद्धा कॅरी केलं. आणि एंटर केल्या केल्या रिद्वीला हे हायड अँड सीक भेटलं ना, त्यामुळे ती जाम खुश होती. आता 1 तास तिचं हे बिस्किट खाण्यातच जाईल याचं मला टेन्शन नव्हतं. आणि दीपक सुद्धा लगेच झोपी गेले. आणि आम्हा दोघींना तर समजतच नव्हतं आता काय टाइमपास करायचा, इकडे तर फोन पण नाही. मग असं व्हिडिओ शूट फोटोशूट करण्यातच आम्ही आमचा वेळ घालवला. त्यानंतर ना रिद्वीला अचानकच काय झालं माहित नाही, ती म्हणे मला खूप कान दुखतं आणि एवढी रडायला लागली, पोरगी शांतच होईना. मला समजतच नव्हतं की आता मी काय करू. लास्ट टाइम प्लेनमध्ये तर असं काही झालं नव्हतं. मी वेट करत होते कधी एकदाचं एअरपोर्टवर प्लेन लँड होत आहे. मुंबई सिटी. आणि रिद्वीला हे असं कसं तरी नादी लावून समहाव आम्ही एअरपोर्टवर लँड झालो. आणि ऑलमोस्ट रात्री 1 वाजता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं असेल. आणि आमची क्युरियोसिटी रात्री 1 वाजो 2 वाजो आमची ती हाय लेवललाच असते. आता ही रूम रिद्वीलाच ओपन करायची होती. आता त्यात किती वेळ जाणार होता, 10 मिनिट आम्ही रूमच्या बाहेरच उभे होतो. फायनली रूममध्ये एंटर केलं आणि ऑनेस्टली रूम बघून ना आलेला सगळा थकवा गायब झाला. कारण सुपर कूल रूम होती. परफेक्ट बेड, नाईस कबर्ड्स, क्लीन बाथरूम, TV अँड ऑल. परफेक्ट स्टे होणार होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि असा गोंधळात सुरू झालेला प्रवास ना आमचा पीसफुली एंड झाला. असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बाय.